नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. कालपासून मराठा बांधव जे आहेत ते आझाद व्हायचे आंदोलन चालू करण्यासाठी आलेले आहेत. त्यांची सरकारने कुठलीही सोय केलेली नाही. त्यांनी खरं यासाठी आज धडाकेबाज युवा पक्षाच्या माध्यमातून मी समाजसेवक अमोल केंद्रे, उपाध्यक्ष रामपाल मोरे जे आहेत, प्रदीप गुप्ताजी आहेत, रंजन मोरे आहेत, आमचे कार्याध्यक्ष आहेत अभयलाल दुबेजी, तसेच राजूभाई गुप्ता, अश्विनी केंद्रे आहे, अनिल मोरे आहेत आणि तुम्ही सर्वांनी मिळून असा निश्चय केला होता की मराठा बांधवांना कुठे आपण हेल्प करायची. म्हणून आज आम्ही 2,500 ते 3,000 लोकांचं तिथे नाश्ता आणि पाणी सर्व व्यवस्था करून त्यांना घेऊन आलो, ते वाटोटी केलं. आज मी या माध्यमातून सर्वांना सांगतो की जर सर्वात मोठी जात आणि सर्वात मोठा धर्म असेल तो माणुसकी धर्म आहे आणि आज माणुसकी धर्म टिकवावा लागेल आपल्याला. मुंबईकरांना खास मी आवाहन करतो की त्यांनी ज्या आपल्या सामाजिक संस्था आहेत, ज्या संघटना आहेत, जे मंडळ आहेत, या सर्वांनी इथे येऊन या मराठा बांधवांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं. त्यांना लागल ती आवश्यकता नाश्ता असो, जेवण असो, आपण सर्वांनी पुरवण्यासाठी सहकार्य करावं. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो. आम्ही धाराशिवरून आलो होतो. आम्ही 3 दिवस आलो होतो. आम्ही आमचे खायचे राहायचे सगळे वांदे झाले. पावसाचे चालू आहे. तिथं प्रशासनाने कुठलेही राज्य सोय केलेली नाही. कुठेही पडतं, कुठेही झोपतं, असं रस्त्यावर कुठं पण झोपतं. आणि हे आपले देव म्हणून पावले आम्हाला की कोणी दखल घेत नव्हते आमची. पण ह्यांनी आज सकाळपासून कमीत कमी 2,000 ते 3,000 लोकांना नाश्ता आणि पाणी सोय केलेली आहे. त्यामुळे ह्यांचा आम्ही मानावे आभार. किती मानव एवढे उपकार आहेत, आमचे मोठे उपकार मराठा बांधवांचे. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि सर्वांना आता आव्हान आहे की कोणी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. की सर्व असे म्हणतात असं की सर्व मंडळांनी मराठा बांधवांना सहकार्याचे करण्याचे काम करावे हीच विनंती सगळ्यांना. जय महाराज.